नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या एक्सपर्ट ओपिनियन या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. कॉटन असेल, सोयाबीन असेल, या उद्योगामध्ये, बियाणे उद्योगामध्ये नेमकं काय चाललेलं आहे या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगर इथे आलेलो आहे. आणि आपल्यासोबत आज आहेत ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक अजित मुळे सर. नमस्कार सर, ॲग्रोवनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जीएमला कापूस वगळता आपण इतरांमध्ये काही परवानगी द्यायला तयार नाही आहेत. नेमकी जीएमला परवानगी का दिली जात नाही, त्याच्या मागची कारणं नेमकी काय आहेत? जीएममध्ये समज येतो की मला उत्पन्न जास्त कसं मिळेल आणि मला दोन पैसे जास्त कसे मिळतील, का ऑलरेडी तो खूप त्रासलेला असतो. तुम्ही बघा, ह्या मागच्या 5-6 वर्षात बेभरोशाचा पाऊस, नवीन प्रकारचे डिशेस तयार होतात. ते म्हणजे आपण लाल्यावर कंट्रोल आणला तर ते नवीनच माशाचं म्हणजे असे त्यांच्याकडे ते काय ना त्यांच्या मागे. म्हणून त्यांना जीएममध्ये त्यांचा उद्देश एकच असतो की मला इन्कम जास्त मिळालं पाहिजे. दिवसेंदिवस जमीन शेतीची जमीन कमी होत चालली. म्हणजे आज एक आपल्या तुमच्या डोळ्यासमोर समृद्धीचं उदाहरण दिलं तर 10,000 हेक्टर लँड ॲक्वायर झाली आहे. मग 10,000 हेक्टर जागा कमी झाली शेतीची. बरोबर. त्यातले काही मग उरलेल्या जागेमध्ये लोकसंख्या वाढती. उरलेल्या जागेमध्ये तुम्हाला सगळे देश चालवायचं आहे. आणि हे आपण कोणाच्या भरोशा करतोय? शेतकऱ्याच्या भरोश्यावर, त्या शेतीच्या भरोश्यावर. मग जास्तीत जास्त इन्कमसाठी जीएमकडे कल आहे आणि आपल्याला त्याच्यावर आता नक्कीच विचार करावा लागणार आहे. पण मग आज जर का शेतकरी इलिगल मार्गाने ते पीक लावतोच आहे, कारण शेवटी शेतकऱ्याचा तुम्ही बाजू बघा, त्याला 2 पैसे जास्त मिळाले पाहिजे. त्याच्या बाजू बाकी इलिगल वगैरे त्याला काही समजत नाही. मला चांगलं उत्पन्न आलं पाहिजे. मग हे करताना आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये कॉटनचं उदाहरण दिलं तर 25 ते 30% HTBT घुसलेलं आहे. त्याच्यात तणनाशक मारतो. मग ऑलरेडी जर 25-30% याचा वापर होतो आहे तर एन्व्हायरमेंटची भीती खराब याची राहिलीच नाही. मग त्याला जर का ऑफिशियल केलं तर याच्यावर उलट चांगलं काम करून एन्व्हायरमेंटची काळजी घेऊन त्याला चांगल्या प्रकारे याला शेतकऱ्यांना देता येईल. बरं, याच्यात दुसरी मोठी अडचण काय लागली, त्या इलिगल शेतकरी विकत घेतो त्यात तो फसला जातो आहे. कारण की इलिगल विकणारे कोणी ब्रँडवाले कंपनी करत नाही. बरोबर. हे विकणारे पण फ्लाय बाय नेट आपण ऑपरेटर्स म्हणतो, ते उद्या काय झालं तर त्यांना तो कोणावर केस करायची काय कोणीच सापडत नाही. आणि मागच्या 3 वर्षात HTBT वाढते, पण ते नवीन एरियामध्ये वाढते. कारण की जुन्या एरियामध्ये अर्धा शेतकरी फसला गेलेला आहे. जीएम हे सगळ्या जगात चाललं आहे आणि आपल्याकडे सुद्धा BT कॉटन येऊन 15 वर्ष झाले जवळ. त्यामुळे पुढच्या टेस्टिंग गव्हर्नमेंट चालू ठेवावं. त्याचे दुष्परिणाम काय ते त्याचा अभ्यास करून या डायरेक्ट परवानगी नाकारण्यापेक्षा याचा विस्तार अभ्यास करून याच्या परवानग्या, कारण तुम्हाला भविष्य तेच आहे शेवटी. मग हे बियाणं येतं कसं आणि त्याची लागवड कशी होतीये हा प्रश्न आहे ना. आता इतकं मोठं क्षेत्र असतं ते कुठे काय चालतं हे शोधून काढायला ते आपल्याला पूर्ण यंत्रणच कामाला लावलं नव्हते. आत्ताच आपल्या माननीय CM साहेबांनी आणि कृषी मंत्री साहेबांनी ह्यावेळेस भरारी पथक आणि स्क्वॉड ती स्थापन केली जे HTBTवरच काम करणार आहे. बरं. आत्ताच तुमच्या ॲग्रोवनमध्येच ती बातमी आली होती मोठी. तर ते खूप एक आम्हाला आनंदाची बातमी की हे जर का खरंच स्क्वॉडने जोरात काम केलं तर बऱ्यापैकी त्याला कंट्रोल येऊ शकतो. अशा बातम्या दरवर्षी हंगाम आला की म्हणजे काय नेहमीच येतो पावसाळा असं म्हणण्यासारखं आहे सर हे. ह्यावेळेस थोडं पॉझिटिव्ह असं वाटते की त्यांनी जागेवर सॅम्पल काढणं, जागेवरच सॅम्पल तपासणं, ह्या गोष्टी सॅम्पल काढणं मग ते टेस्टिंगला पाठवणं याच्यात बऱ्यापैकी वेळ जातो. बरोबर. तो सीझन संपून जातो. 1.5 दशकामध्ये असं म्हणूयात, 15-1 वर्षांपासून जर का आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही संशोधन व्हायला पाहिजे होतं, विकास व्हायला पाहिजे होता त्याचा, ते फारसं काही झालेलं दिसत नाही. याची कारणं नेमकी काय आहेत, तुम्हाला काय वाटतंय? कसं ते संशोधनाला जो एक खर्च आहे तो खूप मोठा, ती ताकद आपल्यात अजून तयार झालेली नाही. बरं. आपण चायनाचं उदाहरण घेतो, आपण अमेरिकेचं उदाहरण घेतो. इथं गव्हर्नमेंटकडे याचं खूप मोठे रिसर्च चालतं गव्हर्नमेंट लेवलला. तो खर्च गव्हर्नमेंट उचलतो आणि तिथल्या त्या सायंटिस्टला तेवढं प्रोत्साहन पण दिलं जातं, त्यांना तेवढे इन्स्ट्रुमेंट्स दिले जातात. तसे आपल्याकडे अजून म्हणजे ते पद्धती अजून सुरू झालेली नाही आहेत. समजा एखाद्या संशोधनाने काही संशोधन केलं, पूर्ण भारतात जरी प्रसिद्ध झालं तर त्याला त्याचा तेवढा पगार मिळतो. हेच खाजगीमध्ये संशोधन झालं तर त्याला त्याचे इन्सेंटिव्ह मिळतात किंवा फॉरेनमध्ये तर असं करतात की जी रॉयल्टी मिळती ती डिस्ट्रीब्यूट करताना त्याचा एक पार्ट त्या संशोधकाला पण मिळतो. बरोबर आहे.
तर त्याला ते खूप प्रोत्साहनपर असतं तर अजून त्यात त्याला संशोधन करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट तयार होतो. संशोधन करताना अजून एक बाजू पाहिजे की पहिले R&Dच्या खर्चावर इन्कम टॅक्समध्ये खूप चांगले बेनिफिट्स आणि रिलीफ मिळायचे. तर कंपन्या जास्तीत जास्त R&D खर्च करत होते. आता तो सवलत मागे घेतलेली आहे. तर त्याबाबतीत गव्हर्नमेंटने विचार केला पाहिजे जेणेकरून प्रायव्हेट कंपन्या याच्यावर जास्तीत जास्त खर्च करतात. कापसाचं 100%, भाजीपाल्यामध्ये 100% आणि फील्ड क्रॉप आणि ऑइलसीडमध्ये 65-70% सप्लाय हा खाजगी कंपन्यांमार्फत होतो. पुढच्या काळात एकतर मॉन्सून हंगामात पाऊस कमी राहील अशी शक्यता आहे आणि एकीकडे इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातलं जे काही तणाव आहे, संघर्ष आहे हा सुरू आहे. या सगळ्याचा इंडस्ट्रीला नेमका काय फटका बसू शकतो किंवा आत्ता नेमकी सिच्युएशन काय आहे? खूप चांगला प्रश्न विचारला. मला तुमच्या तर्फे म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटला निवेदन देणारच होतो, तुमच्या मार्फत पण नाही जाईल. याचा सगळ्यात मोठी अडचण यायला लागली आता पॅकिंग मटेरियलवर. बरं. कारण सगळं रॉ मटेरियल तिकडनंच येतं, म्हणजे त्या जहाजा तिकडनंच येतात सगळे. ऑलरेडी रॉ मटेरियलची कॉस्ट डबल झाली आहे. डबल कॉस्ट पण एक वेळ आम्ही सहन करू, त्यात शॉर्टेज क्रिएट व्हायला लागलं. आणि गव्हर्नमेंटने याच्याकडं आमच्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे या बाबतीत, कारण की आमचा सीझन हा फिक्स असणार आहे. बरोबर. म्हणजे मी माझं पॅकिंग ठीक आहे 8 दिवस लेट झालं, एप्रिल मेमध्ये केलं असं करून चालणार नाही. मला काही करून माझं एप्रिलमध्ये पॅकिंग, मेमध्ये डिस्पॅच शेतकऱ्या, कारण की 10 दिवस म्हटलं लेट पोहोचलं शेतकऱ्याला क्रॉप बदलावा लागतो. कारण आमचा खूप छोटा हंगाम असतो. बरोबर. आम्हाला 2 दिवसांनी अलॉटमेंट करू, तुम्हाला डिझेलमध्ये रॅशनिंग करू, आम्हाला चालणारच नाही. आम्हाला लागणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या, आम्हाला लागणारं डिझेल हे स्पेशल केसवर गव्हर्नमेंटनी म्हणजे उद्या जर का अडचण आली तर आज म्हणजे आपण एक कौतुक केलं पाहिजे. आज जरी पेपरला आलं तरी आपल्याकडे डिझेलची याची अडचण घरगुती आणि डिझेलची अडचण अजून तर उल्पत झालेली नाही आहे. त्या बाबतीत गव्हर्नमेंटला खरंच आपण धन्यवाद दिले पाहिजे. फक्त आमच्याकडे विशेष लक्ष ठेवा गव्हर्नमेंटने, कारण की आमचा हंगामच 15 दिवसात जिकडे तिकडे करावं लागतो आम्हाला. बरोबर आहे. आणि आम्ही म्हणून नाही, शेतकरीसुद्धा, मी आता मार्केटवर थोडं फिरलो ना, यावर्षी शेतकरी थोडा काळजी येते. सारखं विचारतोय बियाणं कधी येणार, कधी येणार. त्याला थोडं जाणीव होती की याचं काही झालं तर मी परत तुम्हाला सांगितलं ना, तुमचं माझं काही काम महिनाभर डिले झाल्याने अडत नाही. त्याचं डिले झालं की त्याचा तो हंगाम, त्याचं त्या 6 महिन्याचं इन्कम ह्या जूनच्या पेरणीवर असतं. बरोबर. त्यामुळे त्याला बियाणं, खत हे वेळेवर द्यावंच लागेल आपल्याला. बरोबर आहे. तर आपल्यासोबत अजित मुळे सर होते. त्यांनी आपल्याला इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, मग GM पिकांचं असेल, कापूस पिकाचं असेल, त्यासोबत जे सातत्याने एक प्रतिमा आपल्या मनात तयार केलेली जाते की उद्योजक हा शेतकऱ्यांचा विरोधकच असतो किंवा त्याचं शोषणच करतो, त्याच्याबद्दल त्यांची मतं काय आहेत ते सगळं आपण ऐकलं. तुम्हाला याबद्दल काय वाटते, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. सर, तुम्ही वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.